सध्या 7th शिकता आणि ग्रीन मेडो स्कूल पर्रा हांगा शिकता. तू जी कला आता आत्मसात केला पळय ती केन्नापासून सुरू केला कले? 3 वर्षाचे असतले ते. 3 वर्ष असताना तुवें कितें सादर केले? वेशभूषा काय आणि कितें? वेशभूषा केल्ले पयली आणि मागीर डान्स सुरू केली. डान्स तू कोणाकडे शिकता? सुदेश साळगावकर. साळगांवकर. कितली वर्सां शिकचे पडले तुका? एक 4-5 वर्ष. 4-5 वर्सां. आता जेन्ना जेन्ना आपली शिगमोत्सव जाता ते वेगवेगळे वेशभूषा स्पर्धा असता तातूंत तूं राज्य पातळीवर मागीर तालुका पातळीवरय जैतिवंत जाल्या. तुका आवडतो वेश तुवें पौराणिक खंयचो केला आणि तुका तो आवडटा आतां मेरेन? शिवाजी महाराज. शिवाजी महाराज. आणि कसले कसले केला तुवें वेश? हांवें झाशी की राणी केला, कृष्णा, शंकर, नरसिंह. नरसिंह तुवें तुजो खूब गाजलेलो आसा आणि खूब प्रेक्षकय ताका पसंती दिता. तातूंतलो एखादो तुका संवाद आतां सादर करूंक शकता तूं प्रेक्षकां समोर? सादर कर पळोवया. हिरण्यकश्यपू, तुझा अंतिम समय जवळ आला आहे. तू माझ्या भक्ताचा अपमान केलास. सुरेखा, आमी पळयता तुजो डॅडी नाटकान भुमिका करता, तुजी मम्मी नाटकांनी भुमिका करता आणि जेन्ना जोचो आई बाबा एक कलाकार असता त्याचो जो वारसदार असता तोय कलाकार असता आणि ज्या अर्थी तू तांची कन्या, तूय त्या नाट्य क्षेत्रान येता. तुवें पयली भुमिका खंयच्या नाटकान केल्या? हांवें पयली भुमिका वाल्या झाला वाल्मिकी हेच्यान केल्ले, छोटा वाल्या. तो खंय प्रयोग जाल्लो? हांगा रामनवमी टायमार. तेन्ना तूं कितल्या वर्साचें आशिल्ले? तेन्ना हांव थर्डान आसलें. थर्डान आशिल्लें. आणि स्कुलान केन्ना गॅदरींग जाता थंय तूं भाग घेता, सहभाग जाता? आणि कसल्या नाटकांनी काम केलां तुवें? आणि तुका झाल्यासी कळस, भक्त प्रल्हाद आणि मस्ती जिरवली आणि सावित्री तू शिक. आता भक्त प्रल्हाद नाटकान खंयची प्रल्हादाची भूमिका केल्ली तूं? हालींच आमी पळयला वेशभूषेन तूं पेडण्या आमची जेन्ना शिगमोत्सव आशिल्लो आणि आमच्या मांद्र्यानूय आशिल्लो तेन्ना तुवें एक शंकराची जी एक वेशभूषा सादर केल्ली आणि संवाद सादर केल्लो. तो संवाद खूब लोकांनी आयकलो आणि ताचो सगळी कडेन व्हिडिओय व्हायरल जाला. तो संवाद तूं आतां आमच्या प्रेक्षकांक सादर कर पळोवया. हे दुष्ट जालंधर, स्वयं घोषित भगवान, मेरे होते हुए तुम इस पृथ्वी का विनाश कदापि नहीं कर सकते. अरे तुम तो मेरे क्रोध के अग्नि का सिर्फ एक अंश हो, सिर्फ एक अंश. और मेरे ही क्रोध के बल पर तुम मुझसे ही युद्ध कर रहे हो. यदि स्वयं को इतना शक्तिशाली मानते हो तो मेरे क्रोध से अपनी शक्ति उत्पन्न करना बंद करो दुष्ट, और मुझसे अपनी शक्ति से युद्ध करो. अरे जन्म से तुम्हें जो शक्ति मिली है वो मेरी ही है जालंधर. तुम्हारे शरीर में रक्त बनकर मैं ही प्रवाहित होता रहा हूँ. मैं शिव शंकर विनाशक हूँ. विश्व में होने वाले बुराई का मैं नाश कर देता हूँ. इसलिए तुम्हें जीवित रहने का कोई अधिकार नहीं दुष्ट जालंधर, दुष्ट जालंधर. आता तुवें जी वेशभूषा सादर केला किंवा संवाद सादर करता न्हू तेचे पयलीं तूं कोणा कडले गायडन्स बी घेता, मार्गदर्शन कोण करता तुमकां अशें संवाद फेक करपाक जाय किंवा अशीच वेश करूंक जाय म्हणून? माझी मम्मा म्हाका करता गायडन्स आणि नरेंद्र नाईक सर. प्रोत्साहन दितात तुका. आणि नृत्यान तुका केन्ना पासून आवड जाली तयार? डान्स 3.5 वर्साचे. तेन्ना खंय स्पर्धेन बी वांटो घेतलेलो? हांवें तेन्ना नॅशनल लेवलीक केल्लेले वेस्ट बेंगॉलाक. आणि तुवें खंय सादर केला वेस्ट बेंगॉल सोडून? आणि खंय डान्स बी सादर जाल्यात किंवा वेशभूषा आमची गोंय सोडून? हय, आणि महाराष्ट्रान केला आहे डान्स मायबोली चॅनलाचेर. मायबोली चॅनलाचेर केला. तू जेन्ना मायबोली चॅनलाचेर डान्स सादर केलो पळय तेन्ना तुका कितें जालें, फील कितें दिसलें?
म्हणजे म्हाका थंयसर फर्स्ट मेळ्ळें आनी म्हाका हें दिसलें की इतक्या वर्सांचो म्हाजो एफर्ट आसलो तो खंय तरी सक्सेसफूल जालो. ओके. आणि वेशभूषा सादर करता पळय तूं शिगमोत्सव तेन्ना पयले तुका बक्षीस खंय मेळ्ळें आणि खंयच्या जाग्यार आशिल्ले ते प्लेसीर? कलंगूट मेळ्ळें म्हाका. कलंगूट. कितले बक्षीस आसले ते पयले दुसरे? दुसरें. तेन्ना कसले वेश सादर केल्लो तुवें? तेन्ना नरसिंह केल्लो. आता तू शिकता पळय, शिकता म्हणजे तुका तसो टायम फूल डे कलंगूट म्हणजे तू त्या स्कुलान वयताना येवपाक तुका टायम वयता आनी हे बाकीचो ती एक्टिविटीज टायम कसो एडजस्ट करता? म्हाजी स्टडी करता आसतना सुद्दां हांव हें करता पूण पयलीं स्टडीचेर कॉन्सन्ट्रेट करता. स्टडीचेर कितें परिणाम जायना? ना. हालीं आतां शिगम्यान तुवें सादर केल्ल्या पेडणे शिगमोत्सवाक पयलें बक्षीस मेळ्ळें. तोय कसली वेशभूषा आसली? शंकराची. ती वेशभूषा सादर केली पळय आणि तो सगळे तो मेकअप आसता, सेट आसता, ते कोण तुका गायडन्स करता इतलो मेकअप करपाक जाय? सुभाष कोरगांवकर बाबा. कोरगांवकर. ते तुका हेवी दिसना काय तेन्ना तू सामकें गुल्ल जाता? ना, तेन्ना तितकें हेवी नासता. रेखा, तू ज्या अर्थी एक पात्री अभिनय करता, नृत्यय करता आणि अभिनय ही 3 कला तुजे कडेन आसात आणि व्यतिरिक्त तुका खंयच्या कलेची आवड आसा? आनी हांव गिटार वाजयता आनी क्रिकेट शिकता. क्रिकेट शिकता. गिटार तू कोणा कडेन शिकले? अजीत चव्हाण सर. तुका कशी आवड जाली ती गिटार वाजोवपाक जाय म्हणून? हांगा पेडण्यान एकदां ऑर्केस्ट्रा जाल्लो आनी ते वाजयता ते पळोवन म्हाका दिसलें हांवूय वाजोवंक शकता. म्हणजे आता तू कसो टायम दिता, एडजस्ट कसो टायम करता? आता स्टडी आणि बाकीचे तुझे ते ऍक्टिव्हिटीज असतात ते कसे एडजस्ट जाता? स्टडी जाली कोणी रातचे वाजयता. काडटा टायम. आणि आई वडिलांचो तुका कसो सपोर्ट मेळटा? ती म्हाका सपोर्ट करता सगळ्या हेतून. स्टडीन जावं, फॅन्सी ड्रेस, खंय आहा डान्स बीन जाल्यार व्हरता. आता म्हाका सांग बाय, तू खूप कला सादर केली, सगळीकडे कला सादर केली, पण आमच्या पेडणे तालुक्यान असे कला किंवा रवींद्र भवन ना जेणे करून एखादा आमकां पणजे कला अकादमीन वयचे पडले किंवा साखळे रवींद्र भवनान थंय वेगवेगळी कला सादर करची पडली. पेडण्यान जागना, हितून तुका खंय तरी हे दिसता, काय तरी मना कडेन दिसता? ना, पेडण्यान आमचो शिगमोत्सव जाता आनी खूब सारे जे प्रोग्राम जातात ते पुरे म्हणजे भविष्यान रवींद्र भवना सारको प्रकल्प जाय असो दिसता तुका? हय जाय. ओके. आता फुडले तू व्हडले जातकणी हे कला सादर करतली काय शिक्षणातून एखादी वेगळो विचार असतो तुझो? शिक्षणातून एक वेगळो विचार आनी हे कला सुद्दां सादर करतले. व्हडले जातकणी कितें जावपाचें मनान दवरला तुवें? म्हाका नवीन काम करपाचें. तर आता आमी पळयता खूब कडेन जेन्ना बाय म्हणजे सुरेखा आमचे वयता स्पर्धेक वयता तेन्ना तुमी दोगांय केन्ना केन्ना सर नासता, म्हणजे तेकाय बाकीची कामां आसता, तेन्ना तुमी स्वता तेका गाडी घेवन रातचो वेळेचो बंधन ना, कशें तुमी एडजस्ट करता एक लेडीज जावन? त्याच्या भितर जी कला आसा ती माझे एकच हेतू आसा की ती लोकां पर्यंत पावपाची आणि बाकीची जी भुरगीं आसात तेंच्यांनी सुद्दां तेंच्या मनात तेंच्या पेरंट्सांच्या मनात सुद्दां अशें येवंक जाय बाबा अशें जर भुरगीं अशी आपली कला जर तयार करता तर आमी सुद्दां आमच्या भुरग्यांक तयार करूं शकता. सो हे एक मेन हेतू आसा म्हाजो की जे आमच्या गांव संपूर्ण आमच्या गोव्यान जी भुरगीं आसात प्रत्येक भुरग्यांच्या आंगान कसली ना कसली कला आसता. फक्त एकच की ती पेरंट्सांनी थोडंसं एफर्ट घेवन ते आपल्या भुरग्याक फुडें हाडपाची गरज आसा. कारण आमी हे ल्हान आसतना पासून म्हाका दिसता एक ते 3 वर्साचे आसतना पासून तेणी सुरवात केलेली आहा फॅन्सी ड्रेसाक म्हणा किंवा डान्साक आणि तेणी ते सुद्दां खूब एफर्ट घेता. आमीच घेता अशें न्हू. एक समजा डान्साचेर पळोवंक गेले तर वेस्ट बेंगॉलाक सुद्दां ते वचून ल्हान आसले तेन्ना म्हाका दिसता ते फर्स्ट स्टँडर्डाक आसले आणि तेन्ना तेणी गोल्ड मेडल मेळयले. तशेंच म्हणजे ते सुद्दां घेवपाक खूब म्हणजे आमी हांगासून परवरी एक निर्भय भाऊ अकादमी आसा आणि तेचे कोरियोग्राफर सुदेश साळगांवकर सर आणि मकबूल भगत हा. तर ते प्रॅक्टीस घेवपाक आमी पेडण्यासून परवरी अपडावन करता
आता ना म्हटलं 10 वर्सां जाली आम्ही त्यांच्याच अकादमीना आणि व्हरपाचें काम हांव करता पण बाकीची जी एफर्ट आसा ते सगळे एफर्ट ते घेता. सो हांव इतलें सांगूंक सोदता की पेरंट्सांनी सुद्दां आपल्या भुरग्यांक जाता तितले फुडें काडपाक जाय आनी तेंच्यान जी कला आसा ती लोकां पर्यंत पावोवपाचो प्रयत्न करपाक. आमी तुमकां पळयता, तुमी योगा एक शिक्षक. सध्या म्हाका दिसता जागतीक पातळीचेर तुमचें नांवूय जाल्लें आसा. खूब योगा तुमी योगा क्षेत्रातून अभ्यास केल्लो आसा. स्कुलान तुमी पीटी टिचर आनी तुमच्या चलयेनूय आतां गोंयान नांव केल्लें आसा. जशी साथ टिचर दिता तेका तशी तुमचीय साथ आसता. तुमी हो टायम कसो एडजस्ट करता चलयेच्या अभ्यासार आनी ह्या कला क्षेत्रांत? नाही, सर्वप्रथम काय आहे की ज्यावेळी मी शाळेत असतो त्यावेळी शाळेत जे काम आहे ते अतिशय दक्षतेने मी करत असतो आणि ज्या दिवसापासून कामाला लागलेलं आहे त्या दिवसापासून आजपर्यंत मुलांना म्हणजे अतिशय चांगल्या स्तरावर मुलं कशी जाणार हे मी वारंवार बघत असतो आणि त्या संधी किंवा ते काम मी निश्चितच करत आलेलो आहे. आणि आता कसं होतं, आता माझी मुलगी आहे आणि माझी मुलगीसुद्धा इकडे तिकडे सर्व विविध अशी क्षेत्रात भाग घेते आणि ती भाग घेत असताना त्या एका ठिकाणी आपल्या शाळेची मुलं असतात. कधी कधी काय होतं की याला किंवा हिला कुठेतरी स्पर्धेत न्यायचं असतं आणि त्या ठिकाणी सुद्धा शाळेची कामं असतात. म्हणजे मुलांना तेवढाच न्याय द्यावा लागतो आणि या ठिकाणी माझ्या मुलीला सुद्धा तेवढाच न्याय लागतो. पण जास्त वेळा मी तिच्याबरोबर जाण्याचा प्रयत्न करत असतो. सगळीकडे ज्या स्पर्धा असतात किंवा शिगमोत्सवात म्हणा किंवा विविध नृत्य स्पर्धा असतात किंवा कुठे कुठे नाटकात असते ती किंवा तिला रिहर्सलला वगैरे न्यावं लागतं. मला म्हणजे बायको ज्यावेळी तिला घेऊन जात असते मलाही वाटतं की मी जावं म्हणून आणि मॅक्झिमम वेळ मी तिच्याबरोबर म्हणजे जातो आणि त्यांना सहकार्य माझ्या परीने करत असतो. दुसरीकडे शाळेतल्या सुद्धा कार्यक्रमाला मी तेवढाच न्याय देतो, इकडे सुद्धा हिला तेवढाच न्याय देतो. आणि मला असं वाटतं की जशी शाळेची मुलं म्हणजे माझी राज्यस्तरावर किंवा राष्ट्रीय स्तरावर जातात आणि मलाही स्वतः वाटतं की राष्ट्रीय स्तरावर किंवा राज्यस्तरावर आणि सामाजिक क्षेत्रात नाव मिळवावं, तसं तिला स्वतः आम्ही अनुवंशिक गुण म्हणू किंवा काही म्हणू, तिनं स्वतः आपल्याला कला उपजत केलेली आहे आणि तिला ते नाव मिळत असतं आणि याच्याही पलीकडे तिला नाव चांगल्या तऱ्हेने मिळणार. आणि ह्याच्यात आम्ही वेळ देतोच, पण तिला त्याचे जे मित्र असतात सवंगडी किंवा सामाजिक क्षेत्रात आपल्यासारखे पत्रकार आहेत किंवा कृष्णासारखा आमचा मित्र आहे महादेव गवंडी सर आहेत आणि इतर विविध म्हणजे आपले मीडियावाले तुम्ही सर्वजण म्हणजे चांगल्या तऱ्हेने तिला कुठे ना कुठे समजा बक्षीस मिळालं तर चांगल्या तऱ्हेने तुम्ही तिचा वाहवा करत असतात आणि त्याचमुळे आज ती म्हणजे लहानपणातच बालवयातच एक चांगली कलाकार बनत चाललेली आहे. आपल्या सर्वांचा आशीर्वाद तिच्या समोर म्हणजे तिच्या पाठीशी दररोज असतो आणि याही पुढे असणार आणि त्यामुळे ती समाजात आपलं एक विशिष्ट असं नाव कमवत आहे आणि आम्हाला त्याची खूप अशी म्हणजे आम्हाला त्याचा अभिमान आहे.